सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 16वा श्लोक क्रमांक 21 ओवी क्रमांक 99. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. सूर्यसिंहासनाधीशो दंडो विंशमय शुभः राजतः कलशः प्रोक्तस्तत्रैव च कमंडलुः. उत्तरदेशी सूर्यपीठी मठ वाससरी वृक्षवनी सुभट भोगलिंगी तव वरिष्ठ सर्वलिंगा माझे आचार्य तो तारक अवतार स्वानुभवी आज्ञा भास्कर शिवाचार तारवया किल्ली भीतर उद्भव झाला आराध्यातून तो तद्रूप सदाशिव शिवचारा न संदेह देव संदेह कल्पना सर्व वाव केवळ चिद्रूप तो भोगेश्वराचे ध्यान करी करी रुपयाची खापरी आरुडे हंस वाहनारे आराध्य तो कंदमुलाचा प्रसाद करे पराक्तनुसार अन्न स्वीकारी अखंड ध्यान अंतरी गुरुलिंगाचे वकारो मंत्र बीजं च श्रुतिरार्थवर्णी शुभा श्वेत कथां तु संप्रोक्ता लक्षणं वृषभंगोत्रीणाम. वकार बीज महातेजाळ जैसा सहस्र विजूचा मेळ जो जपत असे सर्व काळ रावो सकळ सिद्धांचा अर्थ वेद उच्चारण हृदय शिवलिंग धारण कथे लांगे पट्ट वस्त्र पूर्ण शोभले शुभ्र ऐसा कलियुगी अवतार पंडिताराध्य महामुनीश्वर तेने वाढविला शिवाचार्य शिवभक्त थोरतो तया शिवातून दुसरे आन हो देवो देवी नसे साचारे गुरुलिंग जंगमी ऐक्य विचारे वर्ते सदाचारी शिवमुद्रा अलंकृत भूषण शोभे जैसा प्रकाशला भान भक्ती सुखास्तव निर्गुण तो गुण सहुन अवतरला मस्तकी जटा शोभती सर्वांगी निरवे विभूती कर्णे कुंडले ढाळ देती निजते जाकर गुरुलिंग जंगम भजन सांगे सकळा एक विधान आसने श्रोत केळंबासन पद्मासने बैसक तया गुरुलिंग जंगम एक भावना अभेद भावे तरी ध्याना परका प्रवेश काही खुना जाणतू असे तो परकाय प्रवेश हे नवल काय अष्टमा सिद्धी वंदिती पाय चारी मुक्ती झालिया न पाहे मुक्तीचा मोक्ष मनोनी शिवाचारी शिवभक्त दीक्षा देऊनी तारिले बहुत पंचकलश नेमस्त स्थापोनिया दीक्षावंत गुरुजरकात करोनिया शुद्ध शिवभक्त ऐक्य देऊनी गुरुलिंग जंगमात तीर्थप्रसाद सेवेती ऐसा शिवगामी विचार तो विस्तारला अपार कल्याणी अवतरला बसवेश्वर शिवाचार संपन्न काशां विश्वेश्वरे लिंगे विश्वाराध्यस्य संभवः स्थानं शिकार क्षेत्रे शृणु पार्वती सादरम. विश्वाराध्य विश्वगुरु काशी क्षेत्र पीठाचारो धरे विश्वलिंगे अवतारो अज्ञान जना कारणे ईशारण्य मुखोत्पन्नो विश्वकर्णेति विश्रुतः विश्वाधारस्तु तन्नाम सूत्रं स्यात् पंचकर्णम. माझे ईशान्य मुखापासून विश्वकर्णाचा अवतार जाण विश्वाराध्य नाम पूर्ण समर्थ गुरु तयाचे सूत्र पंचवर्ण पाचवा शिवगण अभिन्न वीरशैव पर्वतो न असे जाण शिववर्यतो दंडो बित्वज्जः प्रोक्तः सुवर्णस्य कमंडलुः कलशस्त सवर्णः आसनं स्वर्णकबलम् ज्ञान सिंहासनं दिव्यं मंत्रबीजं यकारकं कथापि पीतवर्णास्या लक्षणं स्कंदगोत्रीणाम. हा पाचवा आचार्य सुजान एके याचे स्वरूप गुण दिशेमध्ये ऊर्ध्वजान श्रेष्ठ महिमान असे त्याचे भित्रुवाक्षातली साचार तोची दंड धारण करी निरंतर खापरी करी सादर सोनियाची कथा ती ही सौवर्ण कंबळ व्याघ्रांबर धारण केले तेजाळ सुवर्ण सुखासन शिवाळ विहानी असे ज्ञानपीठ जंगम मठ सर्व ज्ञानी ते वरिष्ठ उपदेशी शिवतत्व श्रेष्ठ विश्वगुरु तो स्वच्छंदे वर्ते गुरुराज जग तारावया निर्व्याज मुनी रूप धरोनी सहज शिवची आला पूजन करी विश्वेश्वराचे ध्यानी मनी तोची नाचे यकार अक्षर बीजाचे उच्चारी मुखे चिन्मयती गुरुमूर्ती तुर्यातीत आहे वस्ती तेची उपदेशी सहज स्थिती परमहंस योगिया मस्तकी शोभे जटा मुकुट हृदयावरील वृक्षमाळा वरिष्ठ भस्मोद्दोलित देह भुस्वट जैसे जाळी गंमती आनंदवने असे वास तोही सदा आनंदमय सावकाश
शिवानंदामृत रस श्रोतेद्वारे ओपे भक्ता ते ईश्वर बरे पार्वती प्रती ते आचार्य अवतरले भवर्ती सूत्रे प्रगटली पूर्वस्थिती विरशैवा कारणे ऐसी पंचार्याची स्थाने तुझ निरोपिली वरांने माहेश्वराची मूळ स्थाने असती जाण पंचते पाच आचार्य पाच मठ ही कथिले गुन्हा स्पष्ट जे वीरशैव शिवाचारा निष्ठ ते जाणती खून सहयोगी आचार्य जाहले जना शिव भक्तीसी लाविले 700 उत्तरगणी निवडले शिवाचार्य मार्ग बसवदी प्रथम गण 770 असती नेमुन एरवी असती जाणे कोण गणांची संख्या शिवगण रुद्रगण अमरगण शिवगामी वर्णिले असंख्य जाण गण गणिता वेद श्रुती पुराण मौन धरुनी राहिले मी काय वर्णू महिमा त्याची अगाध महिमा शक्ती कुंटली वाचीची अनंत कोटी गणना गणांची तेथ मी काय वर्णू एक चौगाडियाचे गण गणित केले गगुण परी अनंत चौकडियाचे झाले की तकवन गणित असे कुत तेत्रा युग द्वापार कलियुगा सहित युग चार या चहुयुगांची चौकडी साचार एक जाहली एशा चौकड्या एक सहस्त्र होती तव असता मना जय गभस्ती ऐशा चौकड्या एक सहस्त्रम होती तव एक दिवस होय ब्रह्मियाचा ऐसे 30 दिवस जाती एक मास होय विद्या प्राप्ती ऐसे 12 मास होती तव होय एक वरुष ऐसे वरुष जाती एक शत तव ब्रह्मियास होत अंत त्याच्या आयुष्याचे सारे करीत तव घटिका विष्णूची ऐसिया घटिका 60 जाती तव एक दिवस विष्णू प्रती ते हे 30 दिवस जाती ते एक भाष्य विष्णूचा ऐसे मास 12 होती तरी एक वरुष होय विष्णू प्रती ऐसे वरुष शत जाती तया विष्णू एक पडे ऐसे विष्णू 12 जाती धर्म अधर्म होय रुद्रापती त्या रुद्राचे गण सांगावे किती कोणी गणना करोनी अनंत युगाचे महारुद्र गणनी अनंत युगीचे अपार जैसा देव तैसे भक्त साचार जेवी देव आत्मा असे ऐसे युगानुयुगीचे गण सांगे ऐसा आहे कोण म्हणून संक्षेपे याचे प्रमाण 7वे उत्तर निरोपिले या वेगळे सप्तकोटी ते असती कैलास कपाटी विचित्र रूपे विकाटी बहुविध तयाची एरवी असंख्यात गण नाम घेता उरे कोण ते माझे पूज्य मन मज पूजती ते मज पूज्य मी पूजी तयासी अनुमात्र भेद नाही तया मजसी म्हणून पूजिचे सद्भवेसी तरी ते मीच होय शिव आणि शिवगण कदापि भिन्न नोहे जाण शिवाचार्य विचारी संपन्न शिवगण सावध सदा ऐसी शिवाचार्य दीक्षा जाण पंचाचार्य करीती संपन्न शिवाचार ते स्थापून जन भक्तीस लाविली इति श्री परमारस्य सारामृत शिर गौरी संवादे वर्तत त्याची टीका करून प्राकृत कृत्य कृत्य मनमत इति श्री परमरहस्य शिर गौरी संवादे आचार्य तारमत लक्ष्मी कदम नाम षोडाध्याय समाप्त ओव्या 150 श्लोक 27